नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवींद्र घाटगे, महात्मा फुले अध्यापक विद्यालय सातारा। मागच्या व्हिडिओमध्ये आपण उद्गामी अवगामी पद्धती, पृथक्करण संयोजन पद्धती या पद्धतींविषयी माहिती पाहिली। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण F7 गणित अध्ययन अध्यापनशास्त्रमधील घटक क्रमांक 3 अध्यापन पद्धती यातला समस्या निराकरण पद्धती या अध्यापन पद्धतीविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, मागे आपण वेगवेगळ्या अध्यापन पद्धती बघितल्या। त्याच्यानंतर गणितामध्ये दुसरी उपयुक्त अशी वापरण्यायोग्य अशी पद्धती आहे ती म्हणजे समस्या निराकरण। समस्या निराकरण पद्धतीला आपण इंग्रजीमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड असे म्हणतो। इथं विद्यार्थ्यांपुढे एक समस्या मांडली जाते, समस्या दिली जाते, विद्यार्थी ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात, समस्येशी संबंधित असणारे उत्तरे पर्याय शोधतात, उत्तरांचा पडताळा घेतात, पर्यायांचा पडताळा घेतात आणि एक नेमकं उत्तर शोधून विद्यार्थी ती समस्या सोडवतात। अशी थोडक्यात ही प्रक्रिया आहे। या अध्यापन पद्धतीची ह्या काही पायऱ्या आहेत। आता परत डिटेलमध्ये आपण या पद्धतीच्या पायऱ्या पाहूयात। समस्या निराकरण पद्धतीमध्ये जेव्हा आपण एखादं उदाहरण किंवा एखादी समस्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी देतो तर त्यामधली पहिली जी पायरी आहे ती आहे समस्येचं स्वरूप जाणून घेणे। विद्यार्थ्यांना समस्या दिल्यानंतर विद्यार्थी काय करतात, या समस्येचं स्वरूप जाणून घेतात, समस्या कोणत्या प्रकारची आहे याविषयी विचार करतात। त्याच्यानंतर समस्येशी संबंधित माहिती गोळा करणे। एखादी समस्या आहे तर त्या समस्येशी संबंधित माहिती गोळा करण्याचं काम विद्यार्थी करतात। या माहितीतून योग्य अशी उत्तरं किंवा योग्य पर्याय विद्यार्थी निवडतात। त्याच्यानंतर या योग्य पर्यायामधून एक नेमकं उत्तर विद्यार्थी शोधतात। या नेमक्या उत्तरातून त्यांना परत विद्यार्थ्यांना अचूक उत्तर शोधायचं आहे। त्यासाठी या वेगवेगळ्या उत्तरांचा पर्यायांचा विद्यार्थी पडताळा घेतात आणि त्यातून योग्य असं उत्तर विद्यार्थी शोधतात। मग शिक्षकानं या पर्यायातून निवडलेल्या उत्तरांचा पडताळा शिक्षकांनी घ्यायचा आहे आणि मग या विद्यार्थ्यांना ही समस्या सोडवण्यासाठी मदत करायची आहे। आता इथं बघा, ह्या काही पायऱ्या झाल्या। मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे समस्या निराकरण पद्धतीसाठी। गणितामध्ये कशी ही समस्या निराकरण पद्धती आपण वापरू शकतो याविषयी आपण आता माहिती पाहूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, एका विद्यार्थ्याला मी 75 अंश मापाचा कोन काढण्यासाठी सांगितलं। आता त्या विद्यार्थ्यासमोर हे एक उदाहरण दिलेलं आहे की 75 अंश मापाचा कोन मापकाच्या सहाय्याने काढायचा आहे त्याला। त्याच्याकडे कोन मापक नाही ही त्याची समस्या झाली। आता या कोन मापकाच्या सहाय्याने कोन त्याला काढायचा आहे पण त्याच्याकडे कोन मापक नाही, तर त्याच्यासाठी त्यानं पर्यायी व्यवस्था शोधायची आहे, त्यांना दुसरा पर्याय शोधायचा आहे, पर्यायी उत्तर शोधायचे आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कंपास पेटीमध्ये कोन मापक आणि इतर साहित्य हे असतं आपल्याला माहिती आहे। आता कंपास पेटीमध्ये गुण्या असतात। बघा कोनमापक नाही पण गुण्या आहेत, तर कंपास पेटीमध्ये 2 गुण्या असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। एक 30-60-90 अंश मापाचा गुण्या असतो आणि एक 45-45-90 अंश मापाचा गुण्या असतो। आता बघा हे 2 गुण्या आहेत, तर विद्यार्थी काय करतो, एक 45 अंश मापाचा एका गुण्याने कोन काढून घेतो आणि दुसरा कोन त्याच्याशी संबंधित संलग्नित असा 30 अंश मापाचा दुसऱ्या गुण्याने 30-60-90च्या गुण्याने दुसरा कोन काढून घेतो। आता 45 अंश मापाचा पहिला कोन काढला, दुसरा कोन 30 अंश मापाचा काढला, तर दोन्ही मिळून 75 अंश मापाचा कोन त्या विद्यार्थ्याने काढला। म्हणजे समस्या सोडवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना पर्याय शोधला, पर्यायातून त्याने योग्य उत्तर मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि याच्यातून त्या विद्यार्थ्याच्यामध्ये समस्या निराकरण करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीने आपल्याला प्रयत्न करता येईल याविषयी त्यानं विचार केला। म्हणजे ही पद्धती आपल्याला गणितामध्ये खूप उपयुक्त,
खूप चांगल्या प्रकारे परिणामकारकरित्या आपल्याला वर्गाध्यापनामध्ये वापरता येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, समस्या निराकरण पद्धती वापरत असताना विद्यार्थ्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या क्रिया घडत असतात, वेगवेगळे विचार घडत असतात. त्याच्यामध्ये तर्कसंगत विचार आहेत, चिकित्सक विचार आहेत, सर्जनशील विचार आहेत. तर समस्या निराकरण पद्धतीमुळे या विचारांचा विद्यार्थ्यामध्ये विकास होत असतो आणि विद्यार्थी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. गणितामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. आता मी एक तुम्हाला भूमितीतलं उदाहरण किंवा आकृतीचं एक उदाहरण, कोणाचं एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्याची सोडवणूक करण्यासाठी किंवा त्याच्यावर पर्याय शोधण्यासाठी, ती समस्या सोडवण्यासाठी, उकल करण्यासाठी अनेक अशा उदाहरणांचा आपण वापर करू शकतो. अनेक विचार विद्यार्थ्याच्या मनामध्ये मग ते सर्जनशील विचार असतील, चिकित्सक विचार असतील किंवा तर्कसंगत विचार असतील, तर हे विचार आपण विकसित करू शकतो की जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये गणितीय कौशल्य, मग ते गणन असेल, गणितीय कौशल्यांवर भर आपण देऊ शकतो. या वेगवेगळ्या पद्धती आपण वापरल्यामुळं काय होतं, विद्यार्थ्यांच्या विषयामध्ये आवड निर्माण होते. त्याचबरोबर तो विषय विद्यार्थ्यांना आवडायला लागतो. विद्यार्थी त्या विषयामध्ये चांगल्या प्रकारे काम करतात, चांगल्या प्रकारे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा अनेक अध्यापन पद्धती आहेत की ज्या वर्गामध्ये परिणामकारकरित्या आपल्याला वापरता येतात. फक्त त्या कशा वापरायच्या, कोणती उदाहरणं घ्यायची याची फक्त आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आज आपण इथे थांबतोय. मला आशा आहे की तुम्हाला समस्या निराकरण पद्धती नक्कीच समजली असेल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.